पचनासाठी उष्णता ही खूपच आवश्यक आहे आणि ते का हे जाणून घेणे सुद्धा खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे। आपल्या शरीरात काही चूल नाहीये किंवा आगळी अशी काही शेगडी नाहीये। आपण जे अन्न खातो ते पचवतं ते आपल्या एन्झाईम्समुळे किंवा पाचक रसांमुळे, त्याच्यातल्या उष्णतेमुळे। हीच उष्णता म्हणजे हा अदृश्य स्वरूपामध्ये असलेला अग्नी, जी अन्नाची सूक्ष्म घटकांमध्ये रूपांतरित करीत असते। यालाच आपण जठराग्नी म्हणतो आणि या जठराग्नीची उष्णता आपल्याला पचनासाठी अत्यंत आवश्यक असते। मग थंड पाण्याने काय होतं हो? जर तुम्ही जेवताना अगदी थंडगार पाणी प्यायलात तर जठराचं तापमान अचानक कमी होतं। त्यामुळे पचनाची जी प्रक्रिया आहे ती मंदावते। शरीराला पुन्हा ते तापमान संतुलित करण्यासाठी जास्तीत जास्त ऊर्जा खर्च करावी लागते। परिणामी खाल्लेलं जे अन्न आहे ते व्यवस्थित पचत नाही, अपचित अन्न तयार होतं आणि त्यातूनच शरीरामध्ये आम या पदार्थाची उत्पत्ती होते। हा तयार झालेला आमच पुढे जाऊन अनेक विकारांना कारणीभूत ठरतो, जसा आमवात आहे, संधिवात आहे, अजीर्ण आहेत इत्यादी सारख्या व्याधींचं मूळ कारण ठरतो।